हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना. सायंकाळ झालेली होती आणि माझ्या डेली ब्लॉगची सुरुवात पहिल्या डेली ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे. तर मग चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करावा. आणि मग इकडे दिवाबत्ती वगैरे केली कारण सायंकाळ झालेली होती. दिवाबत्तीची वेळ तर झालेलीच होती, मग ते करून घेतलं आणि मग इकडे चहा ठेवायला घेतला. तसं तर मी दुधाचा चहा ठेवत असते, परंतु आज जरा पित्ताचा त्रास होत होता, त्यामुळे मग ब्लॅक टी बनवायला घेतली. कारण काळ्या चहाने थोडासा पित्ताचा त्रास असतो, तो कमी होतो किंवा होत नाही, मग तो बनवायला ठेवला. आणि इकडे पालकाची भाजी अगोदरच साफ करून ठेवलेली होती, ती चिरून घेतली बारीक. कारण पालकाची रस्सा भाजी बनवायची होती, पातळ आपण जी बनवतो तशी बनवायची होती. मग छान स्वच्छ निवडून घेतल्यावर कापून वगैरे घेतली, तिला चिरून घेतली आणि स्वच्छ धुवायला घेतली. 2-3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची कारण माती वगैरे लागलेली असते, ती धुवून घेतली. त्याच्यानंतर मग इकडे ते चहा जो आहे तो माझा उकळलेला होता, चहा ओतून घेतला प्यायला. आणि त्याच साईडला मग त्याच गॅसवर लगेचच इकडे भाजीची आहे ती पाणी टाकून, थोडंसंच पाणी टाकायचं कारण थोड्या पाण्यामध्येच ही भाजीची आहे ती शिजत असते. मग ती भाजी एका साईडला शिजायला ठेवून दिली, मीठ वगैरे टाकलं, त्याच्यावर झाकण ठेवलं. चहा वगैरे पिऊन झाला आणि लगेचच कणिक मळायला घेतली. कणिक वगैरे मळूस तर आपली जी भाजी आहे ती सुद्धा शिजेल. मग 2-3 चपात्यांची कणिक आहे ती सुद्धा मला मळायची होती कारण घरी एकटीच होते. मग त्याच्यासाठी कणिक मळायला घेतली आणि कणिक मळता मळता इकडे भाजी सुद्धा शिजायचं काम चालूच होतं. कणिक थोडं थोडं पाणी टाकून मी मळत असते, जेणेकरून कणिक जे आहे ते एकदम थोडं जास्त पाणी जर पडलं तर मऊ एकदम पातळ होतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच जे कणिक आहे ती मी मळत असते, कारण एकदम मऊसूत असं त्याचं पीठ होतं जास्त वेळ मळल्यावर. मग ते कणिक वगैरे मळलं, ते साईडला ठेवून दिला आणि इकडे तोपर्यंत भाजी जी आहे ती सुद्धा शिजलेली होती. परत थोडा वेळ ठेवून दिली आणि इकडे भाजीच्या फोडणीची तयारी करून घेते. त्यामध्ये लसूण वगैरे टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकल्या, इतकंच टाकायचं आणि भाजी जी आहे ती खूप छान होते. ती वाटून घेतलं मिक्सरमध्ये बारीक आणि भाजी जी आहे उकळलेली ती एका भांड्यात काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये त्याला फोडणी द्यायला घेतलं. फक्त तेलाची आणि आपली जी लसूण आणि आपण मिरची बारीक केली त्याचीच फोडणी दिली. आणि याच्यामध्ये जी आहे भाजी जी आहे ती मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतली. मिक्सरमध्ये बारीक केलेली जी भाजी आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि छान हटवून घेतलं. अशी हटीव भाजी पालकाची खूप छान लागते खायला. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा वगैरे सुद्धा घालू शकता. तोपर्यंत एक फोन आला, त्याच्यावर बोलता बोलता ही भाजी जी आहे ती मी बनवली आणि मग खूप छान लागते अशी भाजी. नक्की ट्राय करून बघा, एकदम गावाकडच्या पद्धतीसारखी. तर मग इकडे चपात्या करायला घेतल्या. चपात्या सुद्धा पटकन करून घेतल्या एका गॅसवर, कारण मग चपात्या वगैरे झाल्या की मग लगेचच जे काम आहेत आपली ते आटपून जातात. मग चपात्या झाल्यानंतर इकडे थोडासा पांढरा भात लावून दिला कुकरला आणि बाकीची जी कामं आहेत माझी ती आवरून घेतली पटपट. भांडे वगैरे मग स्वयंपाकाचे जे असतात ते पटकन घासून घेतले की नंतर फक्त जेवणाची जी भांडे असतात ते शिल्लक राहतात. म्हणूनच हे स्वयंपाकाचे भांडे 2-4 पडलेली होती ती लगेचच घासून घेतली, स्वच्छ वगैरे करून घेतली, जेणेकरून आपली नंतरची जी कामं असतात ती उरकायला सोपं होतं. आणि संध्याकाळचं भांडे घासायला खूप कंटाळा येतो कारण थंड वातावरण झालेलं आहे आता थंडीचं, आणि पाणी जे आहे ते सुद्धा थंड होतं एकदम. त्यामुळे म्हटलं चला पटकन भांडी घासून घ्या, कारण जेवल्यावर तर भरपूर थंडी लागते आणि मग भांडे वगैरे घासण्याचा कंटाळा येतो. मग हे भांडे आहेत ते घासून घेतले आणि तोपर्यंत नंतर जेवणाचे ताट रेडी केलं. अशा प्रकारे पापड वगैरे भाजून जे आहे तो घेतला होता. मग राईस वगैरे सर्व वाढून अशा प्रकारे ताट तयार केलं. या तुम्ही सुद्धा जेवायला. कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब